नमस्कार. क्लास 11th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 7 डिप्रिशिएशन, झीज किंवा घसारा, लेक्चर नंबर 2 मेथड्स ऑफ डिप्रिशिएशन, पेज नंबर 215, 216, 217. नेक्स्ट. यापूर्वी आपण टॉपिक नंबर 7 डिप्रिशिएशन यामध्ये इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ डिप्रिशिएशन, कॉजेस ऑफ डिप्रिशिएशन, त्यानंतर नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ डिप्रिशिएशन आणि आजच्या या तासामध्ये एक्झाम्पल सोडवण्यासाठीचा महत्त्वाचा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. आणि यामध्ये 7.2 फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चार्जिंग डिप्रिशिएशन, म्हणजे झीज आकारताना व्यवसायामध्ये विचारात घ्यावयाचे घटक. इन दॅट व्हाईल डिसाइडिंग द अमाऊंट ऑफ डिप्रिशिएशन टू बी चार्ज एव्हरी इयर, जेव्हा आपण प्रत्येक वर्षी घसारा आकारतो, the following basic factors should be taken into consideration, तेव्हा खालील घटकांचा विचार करावा लागतो किंवा विचारात घ्यावे लागतात. त्यामध्ये 1 कॉस्ट ऑफ ॲसेट, मालमत्तेची मूळ किंमत. 2 इस्टिमेटेड इकॉनॉमिक लाईफ ऑफ ॲसेट, संबंधित स्थिर मालमत्तेचे आर्थिक वर्षातील अंदाजित त्याचं जीवनकाळ. आणि 3 इस्टिमेटेड टर्मिनल व्हॅल्यू, आणि त्याची भविष्यातील स्क्रॅप व्हॅल्यू किंवा टर्मिनल व्हॅल्यू, त्याला आपण म्हणतो मोडीची किंमत किंवा भंगार मध्ये त्याची विक्री. नेक्स्ट. फर्स्ट, कॉस्ट ऑफ ॲसेट. याला आपण म्हणतो मालमत्तेची मूळ किंमत. मग उदाहरणार्थ समजा आपण एक लॅपटॉप खरेदी केला, तो खरेदी केला आहे समजा उदाहरणार्थ 40,000 रुपयाचा, आणि त्याच्यावरती सगळं सॉफ्टवेअर वगैरे जो खर्च आहे, म्हणजे त्याचा सर्व खर्च इतर 2,000 आहे, तर लॅपटॉपची किंमत 40,000 अधिक 2,000 बरोबर 42,000 रुपये अशी लॅपटॉपची किंमत राहील. याला म्हणायचं कॉस्ट ऑफ
ॲसेट. किंवा समजा आपण घरी फर्निचर केलं, घरामध्ये फर्निचर बनवले आणि फर्निचर समजा बनवलेले आहे 2 लाख रुपयाचे आणि त्याची मजुरी आणि आलेली आहे 2 लाख रुपयाचं फर्निचर करताना मजुरी समजा आलेली आहे 50,000 रुपये. तर त्या फर्निचरची कॉस्ट ऑफ ॲसेट म्हणजे मूळ किंमत 2,50,000 रुपये आहे. 2,50,000 रुपये अशी धरली जाते. यालाच म्हणतो आपण कॉस्ट ऑफ ॲसेट. आता मालमत्तेची मूळ किंमत येथे डेप्रिसिएशनमध्ये स्थिर मालमत्ता फिक्स्ड ॲसेट विचारात घ्यावयाच्या आहेत. The cost of asset is an important factor while computation of depreciation. Historical cost of the assets represents the money spent in connection with its acquisition, acquiring, erection, installation or improvement thereof. In short, original cost of the asset is equal to purchasing of assets plus its installation or incidental charges. उदाहरणार्थ 2 लाख रुपयाचं फर्निचर अधिक 50,000 रुपये इरेक्शन, इम्प्रूव्हमेंट, इन्स्टॉलेशन, इन्सिडेंटल चार्जेस. म्हणजे फर्निचरची कॉस्ट ऑफ ॲसेट आहे 2,50,000 रुपये. हा त्याचा अर्थ होतो. दॅट इज कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन, ट्रान्झिस्ट, इन्शुरन्स, कस्टम ड्युटी, जकात कर, अनलोडिंग चार्जेस म्हणजे माल चढविणे आणि उतरवणे त्याचा खर्च, ब्रोकरेज, कमिशन, वेजेस ऑफ फिक्सेशन, amount spent for repairs on second hand assets or reconditioning etc. हे सर्व खर्च त्या खरेदी किमतीमध्ये ॲड केले जातात. नेक्स्ट ही झाली कॉस्ट ऑफ ॲसेट. आता 2 युजफुल ऑर इस्टिमेटेड इकॉनॉमिक लाईफ ऑफ ॲसेट म्हणजे एखाद्या स्थिर मालमत्तेचा, उदाहरणार्थ बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, नंतर गुडविल असेल, त्यानंतर मशिनरी असेल. तर ह्या ज्या ॲसेट आहेत या ॲसेटचा काय असतो, जीवनकाळ असतो. जीवनकाळ त्याला म्हणायचं युजफुल ऑर इस्टिमेटेड इकॉनॉमिक लाईफ ऑफ ॲसेट्स म्हणजे त्या मालमत्तेचा वापरण्याजोगा किंवा वापरण्यायोग्य जीवनकाळ. त्यानंतर आपल्याला ती काही वर्षानंतर ती ॲसेट फिक्स ॲसेट वापरता येत नाही. नेक्स्ट युजफुल ऑर इस्टिमेटेड economic life of assets. The useful life of an asset is generally taken to be in terms of years or working life of the asset, expected utility to the business concern. उदाहरणार्थ मशिनरी, बिल्डिंग, प्लांट, याच्या फर्निचर, गुडविल हे ज्या ॲसेट्स आहेत याचं लाईफ असतं. उदाहरणार्थ 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष
असं यांचं लाईफ असतं. त्याला आपण म्हणतो युजफुल लाईफ ऑफ द ॲसेट्स. इन अदर वर्ड्स इट मीन्स द बिझनेस शूड यूज द ॲसेट्स टिल द बिझनेस गेट्स युजफुल सर्व्हिसेस फ्रॉम द ॲसेट्स अँड अर्न्स प्रॉफिट फ्रॉम इट्स यूज. नेक्स्ट तिसरा फॅक्टर आहे इस्टिमेटेड टर्मिनल और स्क्रॅप और रेसिड्युअल व्हॅल्यू, म्हणजे त्या संबंधित ॲसेटची मुडीची किंमत. आता उदाहरण आपण घेऊया. समजा उदाहरणार्थ आहे की तुमच्याकडं इनोवा गाडी आहे, बरोबर, आणि इनोवा गाडीची कॉस्ट आहे समजा 15 लाख रुपये आहे, आणि ही गाडी आपण वापरलेली आहे 10 वर्ष वापरली. 10 वर्ष वापरली तर 10 वर्षानंतर या इनोवा गाडीचं टर्मिनल मूल्य किंवा स्क्रॅप व्हॅल्यू किती असू शकेल? तर जास्तीत जास्त 1 लाख रुपये असेल. 1 लाख रुपये. मग याला म्हणायचं स्क्रॅप व्हॅल्यू. याला म्हणायचं रेसिड्युअल व्हॅल्यू किंवा मुडीची किंमत 1 लाख रुपये. आणि म्हणून आपण आता याचं विश्लेषण पाहूया. इस्टिमेटेड टर्मिनल और स्क्रॅप व्हॅल्यू और रेसिड्युअल व्हॅल्यू. स्क्रॅप व्हॅल्यू इज द रिलायजेबल नेट व्हॅल्यू ऑफ द assets at the end of its economic life. This value should be calculated after deducting the disposal and removal cost from the sale value of the asset. उदाहरणार्थ 15 लाख रुपयाची इनोवा 10 ते 15 वर्षानंतर 1 लाख रुपयाला मुडीच्या भावामध्ये विकली जाईल. त्याचं आयुष्य संपल्यानंतर त्या किमतीला आपण म्हणतो स्क्रॅप व्हॅल्यू किंवा मुडीची किंमत. असे 3 फॅक्टर यामध्ये दिसून येतात. कोणते 3 फॅक्टर आहेत? तर ते 3 फॅक्टर आहेत फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चार्जिंग डेप्रिसिएशन. 1. कॉस्ट ऑफ ॲसेट, म्हणजे मालमत्तेची मूळ किंमत. इस्टिमेटेड इकॉनॉमिक लाईफ ऑफ ॲसेट, त्या ॲसेटचं अंदाजित जीवनकाळ, उपयुक्त काळ किती आहे. आणि 3. त्याची मुडीची किंमत, इस्टिमेटेड टर्मिनल व्हॅल्यू काय आहे. तर डेप्रिसिएशन फॅक्टर्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल चार्जिंग द डेप्रिसिएशन. नेक्स्ट आता मेथड्स ऑफ डेप्रिसिएशन. तर घसारा आकारण्याच्या पद्धती आहेत. तर घसारा आकारण्याच्या पद्धती त्यामध्ये खालीलप्रमाणे आपल्याला दिसून येतील. देअर आर डिफरंट मेथड्स ऑफ चार्जिंग डेप्रिसिएशन अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ ॲसेट्स, यूज ऑफ ॲसेट अँड नेसेसिटी. फॉलोइंग आर द व्हेरियस मेथड्स फॉर प्रोव्हाइडिंग डेप्रिसिएशन. 1. फिक्स्ड इन्स्टॉलमेंट और स्ट्रेट लाइन और original cost method. 2. Diminishing or reducing balance or written down value method. 3. Annuity method, वर्षासन पद्धत. 4. Depreciation fund methods, घसारा निधी तरतूद पद्धत. 5. Revaluation method, पुनर्मूल्यांकन पद्धत. 6. इन्शुरन्स पॉलिसी मेथड, जीवन विमा
पॉलिसी पद्धत आणि 7 मशीन आवर रेट मेथड म्हणजे मशीन तासिका दर पद्धत. तर अशा एकूण पुढील काळासाठी आपणास मेथड्स ऑफ डेप्रिशिएशन दिलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये एक नोट पाहूया, महत्त्वाची नोट आहे आपल्यासाठी. आउट ऑफ द अबव मेथड्स ओनली फर्स्ट 2 मेथड्स हॅव बीन प्रिस्क्राइब्ड इन द सिलेबस फॉर क्लास 11th कॉमर्स अँड हेन्स ओनली these मेथड्स आर एक्सप्लेन बिलो. या एकूण 7 मेथड्स ऑफ डेप्रिशिएशन दिलेल्या आहेत, परंतु आपणास 11वी वाणिज्य या वर्गामध्ये फक्त आणि फक्त 2 मेथडचा अभ्यास करावायचा आहे. आणि त्यामध्ये पहिली मेथड आहे फिक्स्ड इन्स्टॉलमेंट और स्ट्रेट लाईन और ओरिजिनल कॉस्ट मेथड. म्हणजे मूळ किंमत, ओरिजिनल म्हणजे मूळ किंमत, कॉस्ट मूळ किंमत किंवा स्थिर किंवा सरळ रेषीय घसारा आकारणी पद्धत. आता फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड, त्याला आपण FIM असंही म्हणू शकतो. स्थिर मूळ किंवा सरळ रेषीय हप्ताबंद घसारा आकारणी पद्धत. काही नाही, एकदम सोपी पद्धत आहे. एक निश्चित हप्ता यामध्ये घेतला जातो आणि जोपर्यंत ॲसेट 0 होत नाही तोपर्यंत घसारा आकारला जातो. उदाहरणार्थ 1 लाख रुपयाची 2 व्हीलर गाडी असेल, प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये 10% डेप्रिशिएशन जर काढलं तर पहिल्या वर्षी 10,000, दुसऱ्या वर्षी 10,000, तिसऱ्या वर्षी 10,000, चौथ्या वर्षी 10,000, 5व्या वर्षी 10,000, 6व्या वर्षी 10,000, 7व्या वर्षी 10,000, 8व्या वर्षी 10,000, 9व्या वर्षी 10,000, 10व्या वर्षी 10,000. 10,000 गुणिले 10 वर्ष 1 लाख रुपये. 1 लाख वजा 1 लाख बरोबर खाली 0 राहिला. यालाच म्हणायचं फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड किंवा स्ट्रेट लाईन और ओरिजिनल कॉस्ट मेथड. अंडर दिस मेथड depreciation is charged at a specific percentage on the original cost of the asset every year, so as to reduce the asset account to nil or to its scrap value at the end of the estimated life of the asset. To ascertain the annual charge under this method, all that is necessary is to divide the original value of the asset minus its residual value, scrap value if any, by the number of years of its estimated life. Depreciation is calculated by following formula. पेज नंबर 216. तर डेप्रिशिएशन पर ॲनम म्हणजे वार्षिक दराने, पर ॲनम म्हणजे दरसाल दर, शेकडा. डेप्रिशिएशन पर ॲनम बरोबर ओरिजिनल कॉस्ट वजा स्क्रॅप व्हॅल्यू भागिले इस्टिमेटेड लाईफ ऑफ द ॲसेट्स इन इयर्स. आणि ओरिजिनल कॉस्ट ऑफ ॲसेट
मालमत्तेची मूळ किंमत, त्यामध्ये पर्चेसिंग प्राईस ऑफ ॲन ॲसेट म्हणजे संबंधित मालमत्तेची खरेदी किंमत अधिक इन्सिडेंटल चार्जेस म्हणजे बसविण्याचा खर्च, असा एकत्रित जर केलं तर आपल्याला ओरिजिनल कॉस्ट ऑफ ॲसेट मिळू शकते. नेक्स्ट, हे सूत्र आपल्यासमोर प्रेझेंट केलेले आहे. तर पहा, डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड बाय फॉलोइंग फॉर्म्युला. डेप्रिसिएशन पर ॲनम म्हणजे दर साल दर सेकडा बरोबर डेप्रिसिएशन पर ॲनम इज इक्वल टू ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय इस्टिमेटेड लाईफ ऑफ द ॲसेट इन इयर्स. आणि ओरिजिनल कॉस्ट ऑफ ॲसेट बरोबर परचेस प्राईस ऑफ ॲन ॲसेट प्लस इन्सिडेंटल चार्जेस म्हणजे मालमत्तेची खरेदी किंमत अधिक ती इन्सिडेंटल म्हणजे स्थापनेचा खर्च, याची बेरीज जर केली तर आपल्याला ओरिजिनल कॉस्ट ऑफ ॲसेट मालमत्तेची मूळ किंमत आपणास दिसून येते. नेक्स्ट, आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते एक्झाम्पल आपण समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, पेज नंबर 216. अ मशीन कॉस्टिंग ₹15,000 इज परचेस अँड इन्स्टॉलेशन चार्जेस ऑफ ₹3,000 is paid. Estimated life of the asset is 10 years and the scrap value is estimated to be ₹2,000 at the end of its life. The amount of depreciation would be. आता बघूया सूत्रामध्ये डेप्रिसिएशन पर ॲनम बरोबर त्यामध्ये ओरिजिनल कॉस्ट 15,000 अधिक इन्स्टॉलेशन चार्जेस 3,000 नंतर वजा स्क्रॅप व्हॅल्यू 2,000 भागिले तिचं वर्ष जीवनकाळ 10 वर्ष म्हणजे हे कसं आलं 18,000 वजा 2,000 म्हणजे किती आलं इथं 16,000 भागिले 10 आणि मग शून्य गेला आणि मग राहिले ₹1,600. हे काय आहे? डेप्रिसिएशन इज ऑल्सो चार्ज व्हेन द रेट ऑफ डेप्रिसिएशन इज गिवन. इट इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग फॉलोइंग फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. डेप्रिसिएशन बरोबर कॉस्ट ऑफ ॲसेट गुणिले रेट ऑफ डेप्रिसिएशन डिवायडेड बाय 100. तर या पद्धतीने हे 2-3 सूत्र आपण लक्षात ठेवायचे आहेत. आता एक नोट पाहू आपण. ॲट द टाईम ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन अमाऊंट द पिरियड फॉर विच द ॲसेट इज यूज इन द बिझनेस ड्युरिंग द करंट अकाउंटिंग इयर शुड बी कन्सिडर्ड. म्हणजे आपण घसारा आकारताना संबंधित मालमत्तेवर चालू वर्षाचाच घसारा आकारला जातो. नेक्स्ट, आता दुसरी जी पद्धत आहे डिमिनिशिंग, रिड्युसिंग, बॅलन्स ऑर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. म्हणजे कमी होत जाणाऱ्या रकमेवर घसारा. म्हणजे उदाहरणार्थ ₹1,00,000 त्या ॲसेटची किंमत असेल तर आणि
10 वर्ष तिचं लाईफ असेल तर 10% जर आपल्याला डेप्रिसिएशन आकारायचं असेल तर कमी कमी होत जाणाऱ्या रकमेवर, म्हणजे पहिल्या वर्षाला 1 लाखामधून 10,000 रुपये वजा करायचे. वजा केल्यानंतर वजा करायचे ते, मग 10,000 वजा केल्यानंतर राहतील 90,000, म्हणजे 1 लाख वजा 10,000 खाली राहिले 90,000. मग दुसऱ्या वर्षी काय करायचं, 90,000वर डेप्रिसिएशन करायचं. मग परत राहिले 81,000, म्हणजे परत मग 81,000, 8,000, 100 असं डेप्रिसिएशन आकारत जायचं. याला म्हणायचं कमी होत जाणाऱ्या रकमेवर किंवा प्रत्येक वर्षाच्या ओपनिंग बॅलन्सवर डेप्रिसिएशन आकारले जाते. आणि ती पद्धत म्हणजे डिमिनिशिंग और रिड्यूसिंग बॅलन्स और रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड. पाहूया, अंडर दिस मेथड डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड at a certain percentage each year on the balance of the asset which is brought forward from the previous year. म्हणजे मागील वर्षातील जी क्लोजिंग बॅलन्स आहे तो नवीन वर्षामध्ये ओपनिंग बॅलन्स होईल आणि त्या ओपनिंग बॅलन्सवर उदाहरणार्थ 1 लाखमधून 10,000 वजा केले, राहिले 90,000, तर 90,000वरती डेप्रिसिएशन, त्याच्यातून 9,000 वजा करायचे 10%, राहिले 81,000, त्याच्यावर 10%, 8,000, 100 असं प्रत्येक वेळेस काय होत जाणार, 1 लाख, नंतर 90,000, नंतर मग 80,000, नंतर मग 70,000, नंतर मग 60,000, नंतर 50,000 असा बॅलन्स काय होत जाणार, कमी कमी होत जाणार. त्याला म्हणायचं ओपनिंग बॅलन्स किंवा प्रिव्हियस बॅलन्स ऑफ द रिलेटेड ॲसेट इज कॅल्क्युलेटेड ॲट अ स्पेसिफिक पर्सेंटेज ऑन द व्हॅल्यू ऑफ दॅट ॲसेट्स विच स्टँड्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स ऑन द ओपनिंग डेट ऑफ ईच इयर. The amount of depreciation charged per year is not fixed, but it goes on decreasing gradually as the opening balance of the asset will decrease in each year. The charges depreciation in initial periods are higher than those in the later periods. म्हणजे या मेथडमध्ये दरवर्षी डेप्रिसिएशनची दिसणारी घसाऱ्याची रक्कम ही आपणास कमी कमी होत जाणारी दिसणार आहे. त्यामुळे त्याला म्हणायचं रिड्युसिंग बॅलन्स मेथड किंवा WDV मेथड. तर या पद्धतीने तास क्रमांक 2 मध्ये आपणास फॅक्टर्स ऑफ द चार्जिंग डेप्रिसिएशन इन द बिझनेस आणि मेथड्स ऑफ द डेप्रिसिएशन. तर पेज नंबर आपण 215, 216, 217 या पेजवरती व्हिडिओ तास ऐकताना पुस्तक समोर घ्यावं आणि व्यवस्थितरित्या आपण डेप्रिसिएशन टॉपिक जो आहे तो नीट काळजीपूर्वक समजून घेणे गरजेचे आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ पूर्ण काळजीपूर्वक ऐकायचा आहे. धन्यवाद.